सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी। शिंदे सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, शिंदे सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, लाचार सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, लाचार सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मोदी सरकारचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मोदी सरकारचा भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय भवानी जय शिवाजी। शिंदे सरकारचा निषेध असो, शिंदे सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो। त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान मोदी यांनी केलं आणि तो जो पुतळा आहे तो आता कोसळला। याबद्दल सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये 50 असतील 60 वर्ष असतील त्याच्या पूर्वीचे पुतळे कितीतरी उभे आहेत आणि अशा पुतळ्यांना कधीही काही झालेलं नाही। आणि 8 महिन्यापूर्वी जो पुतळा उभा केला त्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि पैसे खाण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट केली जाते। लोकसभेपूर्वी या पुतळ्याचं उद्घाटन व्हावं म्हणून कुठल्याही गोष्टीची परवानगी न घेता कुठलीही गोष्ट पूर्ततेची झालेली नसताना त्या ठिकाणी आर्किटेक्ट 3 वर्ष पाहिजे म्हणत असताना 6 महिन्यामध्ये हा पुतळा त्यांना तयार करायला लावला आणि जे संस्थांनं या ठिकाणी हा पुतळा 6 फुटाचा फक्त परवानगी दिली असताना हा पुतळा मोठा केला गेला। हे सर्व काही जे चाललेलं आहे हे लोकांच्या भावनाशी खेळ खेळण्याचा प्रकार चाललेला आहे आणि जे महाराष्ट्राचं भारताचं या ठिकाणी लोकांचं जे दैवत आहे त्या दैवताला अशा पद्धतीनं जे हाताळलं गेलं त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करत आहोत। हे जे शिंदे सरकार आहे ज्या ठिकाणी या मोदी सरकार आणि यांनी मिळून हा जो प्रकार चालवलेला आहे प्रत्येक गोष्ट इव्हेंटसाठी केलेली आहे त्याचा प्रत्येक माणसाची मान शर्मेनं खाली जाईल अशा प्रकारचे प्रकार झालेला आहे आणि कधी नाही इतकी महाराष्ट्रातली जनतेला काळजाला भोग पडेल अशा पद्धतीची या ठिकाणी सर्वांची भावना झालेली आहे। आम्ही म्हणून या ठिकाणी जाहीर निषेध करून महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळाने दिला पाहिजे आणि जर या ठिकाणी शिंदे सरकारना किंवा मुख्यमंत्र्यांना वाटत असेल की हा नौदलानं पुतळा उभा केलेला आहे तर याचं संपूर्ण जे आहे ते राजनाथ सिंग संरक्षण मंत्री यांनी हे घेतलं पाहिजे आणि जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। एवढीच या ठिकाणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही मागणी करत आहोत। त्या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो 8 महिन्यापूर्वी उभा केला होता आणि हे भ्रष्ट सरकार आज शिंदेचं सरकार अक्षरशः जो माणूस आपटे त्याला काही नॉलेज नाही अशा माणसाला ते काम दिलं। अशा आपटेला सगळ्यांनी आपटलं पाहिजे कारण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचंच नव्हे तर पूर्ण भारत देशाचं आराध्य दैवत आणि रयतेचे राजे आणि रयतेच्या राजांचा असा अपमान होत असेल तर अशा सरकारचं म्हणजे आम्ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि हे शिंदे सरकार आहे ह्या सरकारमधले जे मंत्री आहेत त्यांनी स्वतःहून राजीनामे द्यावेत कारण जे आपण म्हणतो की जे कार्य आहे हे भ्रष्ट कार्य आहे आणि ह्या भ्रष्ट सरकारचा आम्ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर असा निषेध व्यक्त करतो।